म्हणजे असे आमच्या ठिकाणी 4 मोठे औद्योगिक क्षेत्र आहे आणि त्या दृष्टीने आमच्याकडे सिन्नरला उद्योगाचे प्रश्न सुद्धा मोठे आहे। सर, आमच्या ह्या तिन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग विभागामध्ये काम करणारे उद्योजक आहे। आमची बऱ्याच वर्षाची मागणी आहे, ह्या छोट्या उद्योजकांना जर 3 शिफ्टमध्ये पूर्णपणाने काम द्यायचं असेल आणि या उद्योजकांचा जर विकास करायचा असेल तर आमच्या सिन्नरला तातडीने 1 किंवा 2 विशाल मोठे महाकाय उद्योग देणं गरजेचं आहे। त्याशिवाय हे आमचे जे लघु उद्योजक आहे त्यांचा विकास करणे, परिणामी सिन्नर तालुक्याला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्यासाठी म्हणजे सहाय्य त्यामुळे होईल। तर आमची अतिशय प्रकर्षाने मागणी आहे की आमच्या सिन्नरला, कारण आता 450 एकरावरती मापरवाडी ॲडिशनल औद्योगिक क्षेत्र जाहीर होते आणि 1500 एकर जमीन इंडिया बुलची जमीन होती ती MIDC आता ताब्यात घेते, म्हणजे 1500 आणि 450 2000 एकरावरती जागा शिल्लक आहे आणि त्या जागेवरती मोठे 2 उद्योग मिळावे अशी आमची सिन्नर तालुक्याच्या वतीने तुम्हाला मागणी आहे। त्याचबरोबर मुसळगाव आणि माळेगाव म्हणजे 750 उद्योजक आणि 410 उद्योजक हे एकमेकांमध्ये दररोज दिवसभर आपलं व्यवसायाचं देणं घेणं करत असतात आणि त्यासाठी आमच्या आमदार साहेब कोकाटे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे माळेगाव ते मुसळगाव लिंक रोड, हा 450 कोटी रुपयाचा अंदाजपत्रक आहे आणि याची आम्हाला ह्या 1100 उद्योजकांना नितांत गरज असल्यामुळे ह्या लिंक रोडसाठी हा फायनलला MIDC ऑफिसला मंजुरीला पडलेला आहे। फंड्स आणि याला मंजुरी मिळावी असे आमची सर्वांना म्हणजे आपल्याला विनंती आहे। त्याचबरोबर साहेब, आमच्या म्हणजे दादांचा ड्रीम प्रोजेक्ट नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे, त्यामध्ये आमचे 17 गावांमधून ही रेल्वे जाते। जवळजवळ 50% गावांचं ॲक्विशन झाले, पैसे मिळाले, पैसे घेतले लोकांनी आणि अर्धा म्हणजे 50% गावांचं अजून ॲक्विशन व्हायचंय। हा नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सुद्धा आमच्या माळेगाव मुसळगाव भविष्यातल्या मापरवाडी आणि सेजसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे याला आपण दिल्ली सरकारकडे जे मंजुरीला पडलेले आपण याचा पाठपुरावा करून आणि आमच्या या सिन्नर तालुक्यासाठी अतिशय उद्यासाठी आम्हाला चांगला असलेला प्रकल्पाला आपण मंजुरी द्यावी। त्यानंतर साहेब, सिन्नर थर्मल पॉवर आताच 28 जूनला महाजनकोने ताब्यात घेतलंय, म्हणजे त्यांनी निविदा भरल्या आणि ते ताब्यात येते आणि आमच्या सिन्नर तालुक्यासाठी आणि या तिन्ही औद्योगिकसाठी हा सिन्नर थर्मल पॉवरचा प्रोजेक्ट सुद्धा आमच्या विकासात भर घालणारा असल्याने हाही प्रोजेक्टला आपण पाठपुरावा करून आणि लवकरात लवकर साधारण 31 डिसेंबर पर्यंत कसा चालू होईल यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करावा। त्याबरोबर साहेब, आमचा पुढचा मुद्दा असा आहे की सहकारी औद्योगिक वसाहत असेल किंवा रेसिडेन्शियल लेआउट असेल तर त्यामध्ये ओपन स्पेस आणि रस्ते हे स्थानिक प्राधिकरणाकडे वर्ग करावे लागतात आणि त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम असा होता की आमची सहकारी औद्योगिक वसाहत या संपूर्ण जमिनीची देखरेख करत असते, परंतु ह्या ओपन स्पेस आणि रस्ते स्थानिक प्राधिकरणाकडे वर्ग होऊन त्याच्यावरती 7/12वर नाव लागल्यामुळे त्या ओपन स्पेस मध्ये आम्हाला आमच्या उद्योजकांसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या सुविधा द्यायच्या असतात त्या आम्ही देऊ शकत नाही आणि त्याच्यावरती नाव स्थानिक प्राधिकरणाचं असतं। त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा स्थानिक प्राधिकरणाचं नाव असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला आमच्या औद्योगिक वसाहतीला त्याच्यावरती 1 रुपया खर्च करता येत नाही, रस्ते रिपेअर होत नाही, स्थानिक प्राधिकरणही त्याकडे काम करत नाही, त्याच्यामुळे आमच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आमच्या औद्योगिक वसाहतीची पायाभूत सुविधा अतिशय खराब झालेली आहे। यासाठी आमच्या संस्थेने नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव दाखल केलेला आहे की याच्यामध्ये किरकोळ दुरुस्ती करावी UDCPR नियमावलीमध्ये। हाही प्रस्ताव नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे। आपण एक मंत्रालयात मीटिंग लावून आमच्या या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी आम्ही या निमित्ताने विनंती करतो। त्याचबरोबर यालाच दुसरा एक पर्याय म्हणून आम्ही जसं तुम्ही शासकीय MIDC मध्ये ग्रामपंचायतीमध्ये जो कर भरला जातो तो 50% कर पायाभूत सुविधांसाठी वापरायला परवानगी दिली आणि 50% ग्रामपंचायतीला दिला। त्याच धर्तीवरती सहकारी औद्योगिक वसाहतीला सुद्धा राज्यामध्ये 142 औद्योगिक वसाहती आहे, या सर्वांना तोच GR लागू करावा आणि आम्हाला आमच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी हातभार लावावा। त्याचबरोबर साहेब, आपण आत्ताच मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक साधारण महिन्याभरात
च्या आत सर्व उद्योजकांना सर्व प्रकारच्या कशा परवानग्या मिळतील यासाठी आपण कलम 34 मंजूर केलेला आहे विधानसभेमध्ये. परंतु 1 वर्ष होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी आज महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. त्यामुळे उद्योजकांना सतत चक्रा मारून मारून थकून जातात आणि शेवटी उद्योग उभा करायचा का नाही ही त्याची मनस्थिती होते. यासाठी हा 34 कलम जे आपण मंजूर केलंय त्याला आपण तातडीने याचा पाठपुरावा करून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना याच्या सूचना देऊन उद्योजकांना वेळच्या वेळी सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी व्यवस्था कराल अशी आमची आपणाकडे विनंती आहे. त्याचबरोबर साहेब आपलं सर्वच आता महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकारचा कारभार हा ऑनलाईन झालेला आहे. परंतु जर तुम्ही बघितलं तर दिवसभर कचेरीत जा, सेतूमध्ये जा, बाकी अन्य ठिकाणी जा, आपलं सर्व्हर नेहमी डाऊन असतं आणि त्यामुळे तमाम जनतेला उद्योजकांना कामगारांना ह्या ऑनलाईन पोर्टलमुळे अतिशय गैरसोयीचं होत आहे. आणि त्यासाठी आयटी विभागाकडे ह्यामध्ये पाठपुरावा करून आणि आपला हे पोर्टल जे आहे आणि ऑनलाईन सिस्टीम आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची करण्यासाठी विनंती आम्ही तुम्हाला या सिन्नर तालुक्याच्या वतीने करतोय. साहेब आता आपल्याला महाराष्ट्राचं एक नवीन औद्योगिक धोरण तयार करण्याचं काम चालू आहे. एवढ्या म्हणजे निवडणुकीच्या अगोदर हे धोरण पुढे येणार आहे. तर त्या धोरणामध्ये साधारण 8 विषय आमचे समाविष्ट व्हावे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. साहेब आमचा तालुका आज क विभागामध्ये आहे. परंतु येणाऱ्या 450 एकरचा ॲडिशनल मापरवाडी आणि 1500 एकरवरचं सेज ह्या 2000 एकरावरती अधिक वेगाने जर आपल्याला विकास करायचा असेल तर आमच्या तालुक्याचा समावेश आपण ड विभागामध्ये करण्यात यावा. त्याचबरोबर आम्हाला सहकारी औद्योगिक वसाहतींना पायाभूत सुविधा आपण देतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये आपली योजना आहे ती आकृतीबंध 75-25 आहे. आम्ही याला पर्याय सुचवलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये कितीतरी औद्योगिक वसाहती या फार छोट्या आहे, 25% रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे या योजनेचा फायदा घेता येत नाही. आमची याला सुचाव आहे याला आमची सूचना आहे की हे आकृतीबंध अ आणि ब वर्गामध्ये जे तालुके आहे त्यांना 75-25 चालू ठेवा आणि क ड आणि ड प्लस साठी 85-15 हे आकृतीबंध लावून आणि औद्योगिक वसाहतींना अर्थसहाय्य द्यावं अशी आमची विनंती आहे. साहेब अजूनही बऱ्याच मागण्या आहे, मी तुम्हाला निवेदन दिले आहे. आमची अशी विनंती आहे की आपण मंत्रालयामध्ये आमदार कोकाटे साहेबांनी आमची उद्योजकांची मीटिंग लावावी. त्या मीटिंगमध्ये आपण सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ आणि या सिन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला आपण हातभार लावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर स्टील इंडस्ट्री नाशिक जिल्ह्याचे अजय बाहती यांना विनंती करतो की आपण 30 सेकंदामध्ये आपले काय आहे ते मांडा. राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आणि माझे गुरुवर्य नामदार अजितदादा पवार साहेब, दिल्लीवरून खास या कार्यक्रमासाठी माझ्या प्रेमासाठी या राष्ट्रीय पक्षाचे सरचिटणीस खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही मी सिन्नरकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे सुपरिचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब, कॅबिनेट मंत्री माझे मित्र अनिल पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर, सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रमोद हिंद्राव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पाहुणे, व्यासपीठावरील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उद्योजक, कामगार आणि माझ्या तालुक्यातील सहकारी मित्रांनो, स्टाईसचे चेअरमन आवारे साहेबांनी बऱ्याच गोष्टींचा उद्योगाच्या संदर्भात उहापोह केलेला आहे. दादांना या तालुक्यातले उद्योगाचे प्रश्न जाणून घ्यायचे होते, कामगाराचे प्रश्न जाणून घ्यायचे होते. त्यासाठी जाणीवपूर्वक कामगारांचा आणि उद्योजकांचा वेगळा मेळावा दादांनी या ठिकाणी मला सांगितलं आणि तो लावायला सांगितला. तो या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्योगाचे प्रश्न अनेक आहेत. मी आता बाकीच्या उद्योगाच्या प्रश्नात जात नाही. 2-3 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत की इंडिया बुल्सला 2007 साली 2000 एकर जागा, 2500-3000 एकर जागा
तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या समेत बसून गुळवंच आणि मुसळगावच्या शेतकऱ्यांना निगोशिएशन करून एकाच दिवसामध्ये जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कुठल्याही प्रकारचे आडेवडे न घेता आमच्या शेतकरी बांधवांनी या औद्योगिक वसाहतीसाठी शासनाला सहकार्य केले आणि आपल्या जमिनी या ठिकाणी दिल्या. परंतु गेली अनेक वर्ष इंडिया बुलचं डिव्हिजन झालं, रतन इंडियाच्या वाटेला हा प्रकल्प आला आणि तो प्रकल्प अद्याप तो बंद आहे. NCLT कडे केंद्र सरकारच्या NCLT प्रफुल्ल पटेलांना माहिती असेल, मी एकदा त्यांना दिल्लीमध्ये भेटलोय. NCLT कडे हा प्रपोजल पडलेला आहे. 6 मोठ्या उद्योजकांनी त्यामध्ये अर्ज दाखल केले आहेत, मागणी केली आहे. कदाचित महिना 15 दिवसामध्ये तो प्रकल्प या ठिकाणी हस्तांतरित होईल. 1300 मेगावॅटचा प्रकल्प आहे. एकूण 2100 मेगावॅटची त्या ठिकाणी त्यांची मतलब त्यांचा प्रकल्प जो आहे तो 2100 मेगावॅटचा आहे. त्यापैकी 1300 त्यांनी पूर्ण केलेले आहे. म्हणजे लवकरात लवकर तो जर प्रकल्प सुरू झाला तर सिन्नर तालुक्यातला विजेचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटेल आणि आमच्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे 12 तास वीज आणि कुठल्या उद्योजकांची मागणी आहे 24 तास वीज, यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तो करारामध्ये या ठिकाणी भाग आहे, त्यामुळे तिथेही आम्हाला या ठिकाणी सहकार्य होईल. दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळी जमिनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिल्या त्यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना 15% विकसित भूखंड हा परत करायचा असतो. परंतु दुर्दैवानं अद्याप येतो 15-17 वर्ष झाली आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी भाडे भरून थकले, उद्योगांचं जो वय गेलं, परंतु सरकार अद्यापही त्यांना 15% भूखंड देऊ शकली नाही. अनेक लोकांना भूखंड मिळालेले नाही. हा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलांवरती शेतकऱ्यांच्या पाल्यांवरती निश्चितपणे अन्याय आहे. या संदर्भात आपण तात्काळ बैठक घेऊन या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC यांना आदेश करावे आणि लवकरात लवकर हा 15% भूखंड आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, ही एक नम्र विनंती आपल्याकडे आहे. आणि दुसरं, या माळेगाव आणि मुसळगाव या दोन्ही MIDCला जोडणारा जो चौपदरीकरण रस्ता आहे त्याचा प्रस्ताव MIDCच्या शिवकडे पडलेला आहे. तो मंत्री महोदयाकडे जावं, कदाचित काही गोष्टी मंत्री महोदयाकडे जात नाही, परंतु हा MIDCच्या काही रस्ता बाहेर हद्द क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे तो मंत्री महोदयाकडे मंजूर जाईल. याची 8 महिन्यापूर्वी दादा आपल्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, GR झाला, चर्चा झाली, प्रोसिडिंग झालं, परंतु अद्याप त्याच्यावरती कारवाई झाली नाही. अद्यापही कारवाई फार मंद गतीने सुरू आहे. तो प्रस्ताव केंद्र आपल्या MIDCच्या हेड ऑफिसला या ठिकाणी पडलेला आहे. फक्त 8 दिवसामध्ये तो प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. आपण जर मनावर घेतलं तर लवकरात लवकर आमचा तो चौपदरीकरणाचा रस्ता सिन्नरला बायपास होईल आणि उद्योजकांना, कामगारांना आणि सिन्नर शहरातल्या नागरिकांना सुद्धा तो निश्चितपणे फायद्याचा होईल. तोही एक काम आपण या ठिकाणी करावं. त्याचप्रमाणे कामगाराचा एक महत्वाचा मुद्दा आहे की आउटसोर्सिंग मध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरती मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये भरती होते आणि 30-30, 35-35 वर्ष या कामगारांना परमनंट केलं जात नाही. 10 आणि 12 हजार रुपयामध्ये काम करावं लागतं, 15,000 रुपयात काम करावं लागतं. त्या मुलांची लग्न सुद्धा लवकर होत नाही. त्यामुळे आउटसोर्सिंग आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस याला कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजे, याला बंधन घातली पाहिजे आणि यांना मर्यादा देऊन 2-5 वर्षामध्ये या कामगारांना कायमस्वरूपी करण्याच्या संदर्भात शासनाने या ठिकाणी उद्योग खात्यामध्ये एक GR निर्माण करावं, आदेश करावेत आणि लवकरात लवकर या कामगारांना कायमस्वरूपी या ठिकाणी करावं. अशा मागण्या मी या उद्योगाच्या माध्यमातून करतो. बाकीच्या ज्या स्थितीच्या मागण्या आहेत त्या मी आपल्या समोर तिकडे शेतकरी मेळाव्यात करणारच आहे. परंतु उद्योगाच्या बाबतीमध्ये ज्या अनेक अडचणी आहेत त्या आमच्या नामकरण आवाराने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आपण सोयीस्कर आपशी वेळ द्यावी आणि MIDCच्या संचालकांबरोबर, MIDC बरोबर, माझ्याबरोबर आणि आमच्या शेतकरी मंडळांबरोबर एक बैठक आयोजित करावी आणि हे प्रश्न निकाली काढावेत अशी मी आपल्याकडे नम्र विनंती करतो. मला खात्री आहे दादा म्हणजे रसायन आहे. दादाने एखादा निर्णय घ्यायचा ठरला की त्यांचं नावच दादा आहे. त्यामुळे विकासाचा एकच वादा तो म्हणजे अजित दादा. मग आपल्याला दादांच्या भरोशावर निर्णय ठेवून दादांचं नेतृत्व मान्य करून या पुढच्या काळामध्ये आपली प्रगती साधावी लागेल, आपला विकास साधावा लागेल. तो साधण्यासाठीच आज दादा आपल्याची हितगुज करण्याला या ठिकाणी आलेले आहेत. मला खात्री आणि विश्वास आहे निश्चितपणे हा तालुका वर्षानुवर्ष जो या ठिकाणी दादांच्या बरोबर राहील आणि पुढे सुद्धा कायमचं राहील असं आश्वासन या निमित्ताने मी दादांना देतो. मी माझे 2 शब्द संपवतो. दादांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी ठेवावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अजितदादा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे, विधिमंडळातील माझे सहकारी मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिल पाटील, विधिमंडळातील सहकारी माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, प्रमोद इंदुराव, विष्णुपंत मैसधुणे, देविदास पिंगळे, प्रेरणा बलकवडे, संतोष कदम, मंगला कुराडे, सीमंतिनी कोकाटे, विठ्ठलराजे उगले, आदित्य गव्हाणे, राजेंद्र घुमरे, मनीषा माळी, सुभाष कुंभार, अक्षय उगले, नामकर्ण अवारे, अविनाश तांबे, विजय गडाख, सुधा माळुदे, विजय काटे, उदय आहे, तसंच ताराचंद मस्के, अनेक माझ्या नगर जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले आणि विशेषतः सिन्नर परिसरातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसंच आज सिन्नर इंडस्ट्रीचे उपस्थित असणारे इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उपस्थित असणारे किशोर राठी, किरण भंडारी, बबन वाजे, त्याचबरोबर आमच्या भगवती स्टील कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर अजय बाहेती, सुनील फुंदे, अतुल अग्रवाल, विठ्ठलराव जये, स्मिताताई माळुदे, त्यांची नावं मी घेतलेलीच आहे. सर्व इंडस्ट्रीमध्ये काम करत असणारे उद्योजक, त्या उद्योगामध्ये काम करत असणारे माझे कामगार प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये आज आमचा तिसरा दिवस. आम्ही महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्याही परिसरातला कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही कोपरगावला जाणार आहे. ह्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर कोणत्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बहिणींना, माझ्या मायमौलींना, माझ्या युवकांना, माझ्या युवतींना दिल्यात, हे सांगण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. आणि विकासाच्या बद्दल काय काय आम्ही केलं, परंतु हे दोन्ही प्रश्न मी पुढची जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. आज आत्ता इथं तुमचा वेळ घेत नाही. इथं थोडंसं मी इंडस्ट्रीच्या बद्दल बोलणार आहे. खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा कामगार हितगुज मेळाव्याच्या संवाद साधत असताना ह्या मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल मी सिन्नरकरांचं, विशेषतः आपले लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे साहेबांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज शिवशाहू फुले आंबेडकर, तसंच त्याच्यामध्ये स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारताच्या कामगार चळवळीचे जनक स्वर्गीय नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन विनम्रपणे करत असताना कालच आपण जागतिक आदिवासी दिन साजरा केला. अतिशय चांगला कार्यक्रम सिन्नरच्या परिसरामध्ये झाला असं आत्ता माणिकराव मला सांगत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना देखील मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वंदन करतो. आणि ह्या संदर्भामध्ये माणिकरावांनी स्मारकाच्या बद्दलच्या माझ्याकडे मागणी केलेली आहे. मी अर्थसंकल्पामध्ये त्याच्याबद्दलचा सूतोवाच केलेला आहे. त्याही कामाला कशी गती देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या वतीनं केला जाईल, हा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रातला कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असतो आणि कामगारांच्या घामावरच जगातला कोणताही देश हा उभा राहतो. आणि या घामाची किंमत आपल्या सर्वांना असायला हवी असा माझं स्वतःचं त्या ठिकाणी मत आहे. पूर्वी आपल्याकडं श्रमाला प्रतिष्ठा होती, कष्ट करायला किंमत होती. आजची परिस्थिती बदललेली आहे.
एसी मध्ये पंख्याखाली कार्यालयात काम करणाऱ्यांना अलीकडच्या काळामध्ये प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे आज पुन्हा आपल्याला श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे करायचं आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी माझा श्रम करणाऱ्याला, कष्ट करणाऱ्याला सन्मान दिला पाहिजे, त्याच्या कष्टाची किंमत ठेवायला पाहिजे. आता काही मान्यवर माझ्या आधी बोलत असताना त्यांनी त्याच्याबद्दल, त्यांच्या इंडस्ट्रीच्या बद्दल काही अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी म्हटलंय, ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर उभी आहे. अण्णाभाऊंचं म्हणणं सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे आणि त्यात कुणाचंच दुमत असण्याचं काही एक कारण नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. खरं तर मगाशी आमचे नामकर्ण आवारे यांनी काही इथं विचार मांडले आणि त्याचबरोबर आमच्या किशोर राठींनी पण मांडले. मला त्याबद्दल सांगायचं आणि माणिकरावांनी पण मांडले. मला त्याबद्दल सांगायचंय की याच्यातले 142 जवळपास या वसाहती, सहकारी औद्योगिक वसाहती महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये चांगल्या चाललेल्या वसाहती म्हणजे माझी सिन्नरची वसाहत आहे, माझी बारामतीची वसाहत आहे. ह्या काही वसाहती खरोखरीच अतिशय चांगल्या चाललेल्या आहेत. पण त्याच्यात अडचणी पण इथं आवारांनी बोलून दाखवल्यात. 82 साली आपले त्यावेळेसचे आमदार स्वर्गीय सूर्यभान गडाख साहेबांनी सुरू केलेलं हे सगळं काम, त्याच्यानंतर 88 साली देखील त्याच्यात भर घालण्याचं काम झालं. अजूनही जमिनीच्या बद्दलचा उहापोह या ठिकाणी झाला आणि इथल्या ज्या समस्या आहेत की बाबा तुम्ही इतर ठिकाणी ग्रामपंचायतीला 50% MIDCला देता, तसं सहकारी औद्योगिक वसाहतीच्या करता देखील केलं पाहिजे. मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बारकाईनं वाचत होतो. मी सोमवार ते गुरुवार, म्हणजे गुरुवार ते सोमवार 5 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आता इथून पुढे 5 दिवस माझा दौरा चालणार. 2 दिवस मी मंत्रालयामध्ये बसणार. मंगळवारी किंवा बुधवारी माणिकरावांना आणि आत्ता निवेदन दिलेले हे आमच्या अजय बाहेती, किशोरभाऊ राठे आणि नामकर्ण आवारे यांचे जे विषय आहेत त्या संदर्भात अनिल डिकले मी आता ते देतो. आज जरी शनिवार असला तर मी MIDCचे CEO ह्यालाही मला फोन लावून द्या आणि उदय सावंतला पण फोन लावून द्या. त्यांना सांगतो की ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सोमवारी तुम्ही तयारी करा. मंगळवारी जरी कॅबिनेट वगैरे असली तरी त्याच्यातनं सवड काढून सकाळी 9:30-10 कॅबिनेट दुपारी असेल तर सकाळी, कॅबिनेट सकाळी असेल तर दुपारी, ह्याबद्दलचे ह्यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न अतिशय रास्त आहेत, योग्य आहेत, ते त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत. तशा पद्धतीनं आपण बैठक घेऊ. त्याच्यामध्ये ऊर्जा विभागाचे संबंधित सचिव आबा शुक्ल आणि त्यांचे पती महावितरणचे प्रमुख आहेत लोकेश चंद्रा, त्यांनाही त्या बाबतीमध्ये बोलवा आणि इंडस्ट्रीचे बाकी कांबळे वगैरे हे सगळे अधिकारी, माझे फायनान्सचे पण, आणि त्याच्यातनं आपण हे प्रश्न जे 3 महिन्यापूर्वी 300 एकर जागा दर निश्चित केलेले होते, फायर चार्जेसच्या बद्दल, सिन्नर घाट चढल्यानंतर सिन्नर MIDC 34 वर्ष झाली, हे सगळे प्रश्न किशोर राठीजी, किरण भंडारीजी, बबन वाजेंनी दिलेले आहेत. आणि त्याच्यात इव्हन भगवती स्टील कास्ट त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की अजय बाहेतींचं, आम्ही विदर्भाला आणि मराठवाड्याला विजेमध्ये सवलत देण्याच्या करता मी दरवर्षी बजेटमध्ये 1200 कोटी रुपये तरतूद करतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ती तरतूद जास्त तिकडे जाते. माझ्या माहितीप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात नाहीये, परंतु बाकीचे 3 विभाग आहेत. मागे काही गोष्टी मला कानावर आल्या होत्या, विशेषतः जालना परिसरातल्या, तिथं वेगवेगळ्या काही गोष्टी प्रकार चालतात म्हणून. आणि आम्ही ज्या काही गोष्टी देतो ते नियमाने
त्याचं पालन झालं पाहिजे, त्याच्यात गडबड नाही झाली पाहिजे, अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. आणि त्याच्याकरता त्यांचाही जो प्रश्न आहे तो देखील ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि माणिकरावांच्या लेटर हेडवर हे बाकीचे सगळे सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडचे जप्त केलेल्याबद्दल तेही आपण महाजनकोच्या पण CMD ला हजर ठेवा, महाजनकोच्या CMD ला, महावितरणच्या महाजनकोच्या. नाशिक पुणे हायस्पीड जसं माणिकराव तुम्हाला पाहिजे तसं माझाही प्रयत्न चाललेला आहे. खरं तर आपण आपल्या खर्चाने संपूर्णपणे ती रेल्वे करायला तयार आहोत. आज इथं स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब देखील आहेत, सुनील तटकरे जे आहेत, दोघंही राज्यसभा आणि लोकसभेचे सन्माननीय सदस्य आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं अधिवेशन चालू आहे. कसं दिल्लीतल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोऑर्डिनेशन करायचं ते तुम्ही तिघं जण ठरवा. आणि माणिकराव तिकडचे प्रश्न ह्या दोघांच्या मागं लागून, तिकडचे म्हणजे दिल्ली स्तरावरचे, केंद्र स्तरावरचे, ते त्या ठिकाणी त्यांच्याकडनं सोडून घ्या. राज्य सरकारच्या प्रश्नाच्या संदर्भात सोडवणूक करण्याच्या करता मी आणि इंडस्ट्री मिनिस्टर आणि बाकीचे आम्ही सगळे सहकारी त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढू. त्याच्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांची नादारी कर्जबाजारी समस्याची सोडवणूक करण्याचा प्रश्न आहे. माझ्या औद्योगिक वसाहत सिन्नर तालुका तिथं आता जे काही सांगितलं गेलं, विशेषतः आमच्या नामकरण आवारांनी, त्याबद्दलचे काही निवेदन ते मिळालेलं आहे. MSME ह्याचं निवेदन आहे. त्याचबरोबर उद्योग विभागावर तत्सम विभागावर प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या बद्दलचं आहे. असे वेगवेगळे निवेदन आहेत. त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये उद्याच किंवा आज रात्री त्याची सगळी लिस्ट बनवून, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीची तर व्यवस्थितपणे लिस्ट आहेच, इवन सिन्नर इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची पण आहे, भगवतीची पण आहे. आणि त्याच्यातनं कुठं त्यांना लोड वाढून पाहिजे, सबस्टेशन उभा करून पाहिजे. कदाचित इथं जो प्लांट आलेला होता तो प्लांट अडचणीमध्ये आल्यानंतर तो काहीतरी आमचे महाजनको ते टेंडर भरतंय असं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल देखील आपण भविष्यात कसं त्याला गती देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील माणिकराव करू. कारण शेवटी हे सगळी इंडस्ट्री व्यवस्थित चालली तर माझ्या कामगारांना न्याय मिळणार आहे, तर माझा कामगार व्यवस्थितपणे तिथं काम करू शकणार आहे. इंडिया बुल्सनी देखील, मला आठवतं विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना या भागामध्ये इंडिया बुल्सनं एक युनिट इथं काढलं आणि एक युनिट मला वाटतं अमरावतीमध्ये काढलं. परंतु नंतर ती इंडस्ट्री खूप मालक अडचणीमध्ये आले, मला वाटतं गेहलोत म्हणून त्यांचं आडनाव आहे, आणि ते नंतर इथनं परदेशातच निघून गेले. ते भूसंपादित 15% भूखंड शेतकरी वाटप हाही प्रश्न त्याच्यामध्येच आपण घेऊ. कारण MIDCशी संबंधित तो प्रश्न आहे. मी प्रत्येक प्रश्नाचा उल्लेख जरी एखादा राहिलेला असेल तरी आपण काळजी करू नका. अनिल डिकले माझा प्रायव्हेट सेक्रेटरी, तो देखील नाशिक मधलाच आहे आणि तुमच्या सगळ्यांची त्याची ओळख आहे. पण हे विषय सोमवारी सकाळी ज्याला त्याला मिळाले पाहिजेत, मंगळवारी त्यांनी तयारी करून मीटिंगला आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यामध्ये पुढे जाऊया. माझ्या गुळवंच आणि मुसळगाव इथल्या पण माझ्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी निवेदन दिलेलं आहे. ते राहुल जिंदाल आणि संदीप गर्गच्या संदर्भातलं सिन्नर थर्मल पॉवर त्याच्याही बद्दलची चर्चा मी तिथं त्या बाबतीमध्ये आमचे माणिकराव कोकाटे यांच्या साक्षीनं करेन. ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला ह्या निमित्तानं देतो. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आज हे सगळं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही वेगवेगळी इंडस्ट्री वाढावी म्हणून प्रयत्न करतोय. जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक आमच्यावर आरोप करतात इथली इंडस्ट्री चालली. मी सिन्नरकरांनो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगू इच्छितो, उलट बेंगलोरला असणारा किर्लोस्कर टोयोटा किर्लोस्कर ही जी कंपनी आहे, इनोवा, लँड क्रुझर,
ह्या गाड्या तयार करणारी फॉर्च्युनर, तो प्लांट आता आपण MOU केलेला आहे. जपानची कंपनी आहे, त्याच्यामध्ये टाटाचे एक लेडी व्हाईस चेअरमन आहे, किर्लोस्कर पण त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्या सगळ्यांशी आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये बोललोय, करार केलाय आणि ते युनिट आपण संभाजीनगरला आणतोय आणि तिथं एक चांगलं युनिट आमच्या मुलांना मुलींना रोजगार पण व्हावा आणि एक इंडस्ट्रीला गती पण मिळावी, अशा पद्धतीनं राज्य सरकारने तो निर्णय घेतला. दुसरा निर्णय, सज्जन जिंदाल यांचे 2 युनिट परराज्यामध्ये ते उभा करू पाहत होते. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही मुंबई राहता, ही युनिट आपल्याकडे काढा. 40-40 हजार कोटीची 2 युनिट, मी बाहेरच्या राज्यांचा उल्लेख करत नाही, तिकडे जाणार होते, ते आपण आपल्या राज्यामध्ये आणण्याच्या करता यशस्वी झालो. ही गोष्ट लक्षात घ्या. हे काय करतात, नरेटिव्ह सेट करतात. उद्योग चाललेत, उद्योग पळाले. कशाचे उद्योग पळाले? हे अशा पद्धतीनं लाखो कोटीचे उद्योग आपल्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता इथं सांगण्यात आलं की आम्हाला मोठा उद्योग द्या. पहिल्या मीटिंगमध्ये ह्याच्यातले प्रश्न माणिकरावांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळे सोडून घेऊया आणि त्याच्यातून एकदा काही रेट पण, मी तर ते सगळं वाचत असताना आश्चर्यचकितच झालो. त्याच्यामध्ये खरोखरीच माझ्या इंडस्ट्रीवर म्हणजे उद्योग धंदे करणाऱ्यांच्यावर अन्याय आहे. 390 एकराचं जे रेट आहेत, फायर चार्जेस आहे, सगळं अतिशय तुमची मागणी रास्त आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणून MIDCचं जमिनीमधनं वारेमाप मोबदला मिळवायचा याकरता MIDC नाहीये. रिझनेबल दर घ्यावा, पण कारण इंडस्ट्रीवाल्याला पण परवडलं पाहिजे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला पण परवडलं पाहिजे, मोठ्या इंडस्ट्रीला पण परवडलं पाहिजे. अशा पद्धतीनं पुढं आपण जाऊया. त्याच्यामध्ये मला दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, ह्या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या योजनांची माहिती आम्ही देतोय, पण विरोधक त्याच्यावर पण टीका करतायत. कालच कोणीतरी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यावरही टीका केली की काय तुम्ही काय देऊन देताय. अरे तुम्ही सरकारमध्ये असता तर काहीच दिलं नाही. देवळात वाजवायची घंटा देखील तुम्ही दिली नाही आणि तुम्ही मला सांगताय तुम्ही काय देताय, आम्ही काय देतो. उगीच बोलायचं काही कारण नाही. ह्यामध्ये जे बोलतायत ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली मंडळी बोलतायत. त्यांना काय माहिती 1,500 रुपयाची किंमत. अरे आमच्या 1.5-2 कोटी 2.5 कोटी महिलांना जे खुरपण करतात, जे मोलमजुरी करतात, जे धुणभांडी करतात, झाडू पोतना करतात, अशा प्रकारच्या ह्या गरीब महिलांना एक सबलीकरण महिलांचं झालं पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे. त्या पुढं त्यांना देखील स्वतःचा काही खर्च करण्याचा अधिकार आहे, तो त्यांना वापरता आला पाहिजे. याकरता आम्ही 46,000 कोटी रुपये वर्षाला आमच्या महिलांना देतो आणि हे मात्र टीका करताय. त्यांना असं वाटतं की हे चुनावी जुमला आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, निवडणुकीचा आम्ही फार विचार करत नाही. शेवटी सर्वसामान्य मतदार हा मतदार राजा आहे, तो ठरवत असतो राज्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे. आणि त्याच्यातून एक चांगल्या योजना घेऊन आम्ही समाजाच्या पुढे आलेलो आहे, सर्व घटकांकरता आलेलो आहे. मित्रांनो, कालच विशिष्ट कौशल्य धोरण करणाऱ्या राज्यातील कौशल्य धारण करणाऱ्या राज्यातील युवक युवतींना राज्यासह देशात आणि परदेशात रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभागाने थेट जर्मनीमध्ये तिथं जवळपास 4 लाख मुलांना मुलींना रोजगार कसा मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. आणि त्यांना थोडी जर्मनी भाषा आली पाहिजे, त्याच्यामध्ये मी बजेटमध्ये तरतूद पण केली, त्याचं काम पण आपण सुरू केलंय. आणि त्यांना महिना 2 लाख रुपये जर्मनीमध्ये सॅलरी मिळणार आहे. अशा पद्धतीनं जिथं शक्य असेल तिथं आपल्या देशात, शक्य असेल तिथं परदेशात, शक्य असेल तिथं आपल्या महाराष्ट्रात, शक्य असेल तिथं आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि जिथं शक्य असेल तिथं आपल्या सिन्नरच्या परिसरात, अशा प्रकारे
आपण ह्या युवा युवतींच्या करता काम करतोय, त्यांना पण स्टायपंड देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मध्ये आम्ही सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ह्याचंही उद्घाटन जुलैमध्ये गडचिरोलीला भूमिपूजन, उद्घाटन मी चुकून म्हणलं, भूमिपूजन केलंय. तिथंच लॉयड्स कंपनीचा मोठा प्लांट आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचे माझ्या आदिवासी मुलांना मुलींना तिथं रोजगार मिळालेला आहे. खूप चांगलं खनिज स्टील तयार करण्याच्या करता जे मटेरियल लागतं ते तिथं मिळालेलं आहे. देशातलं नंबर 1 क्वालिटीचं अशा प्रकारचं रॉ मटेरियल तिथं मिळालेलं आहे आणि त्याच्यातनं हजारो कोटी रुपये हे राज्य सरकारला पण मिळणार आहे. परंतु त्याच्यातनं खूप मोठा रोजगार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे जिथं जिथं खनिजे सापडतील, जिथं जिथं जे काही भूगर्भात असेल ते पण शोधण्याचं काम आम्ही करतोय. एकच त्याचं कारण आहे की माझ्या राज्यातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही आपल्या सरकारने स्वीकारलेली आहे. ह्याची नोंद कृपया माझ्या सिन्नरकरांनी ह्या निमित्तानं घ्यावी. माझ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता सतत माणिकराव प्रयत्न करत असतात. आत्ताही मी इथं आलो, त्याच्यामध्ये एक लग्नात रथ असतो ना, नवरा बायकोला बसवतात मिरवणुकीत, नववधू आणि नववराला बसवतात, तसं आम्हाला बसवलं होतं. आणि त्याच्यामध्ये मनात म्हणलं माझं लग्न झालं तेव्हा घोड्यावर पण बसवलं नाही, रथ तर बाजूलाच राहिला, आणि आता आम्हाला माणिकराव रथात बसवतोय. पण आता काय करणार, त्यावेळेसची जी काही आमचं राहून गेलेलं होतं, रथात बसायचं आणि घोड्यावर बसायचं, ते आज आम्ही पुरं करून घेतलं. आमच्या बरोबर सुनील तटकरे यांनी पण पुरं करून घेतलं, त्या सूरज चव्हाणांनी पण पुरं करून घेतलं, अनिल भाईदास पाटील आमच्या अंमळनेरचे त्यांनी पण पूर्ण करून घेतलं. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अतिशय उत्साहाने ह्या जनसन्मान यात्रेचं स्वागत माझा नागरिक करतोय, माझा शेतकरी करतोय, विशेषतः माझी भगिनी करती, माझी माय माऊली करती. हे काय सकाळपासून किती राख्या बांधल्या. मी मगाशीच म्हणलं, या 3-4 दिवसात मी इतक्या राख्या बांधून घेतल्या की मला जसं कळतंय तिथपासून ह्या राख्या बांधेपर्यंत माझ्या आजपर्यंतच्या बहिणींनी जेवढ्या राख्या बांधल्या असतील इतक्या वर्षात, तितक्या राख्या 3 दिवसात मला बांधल्या गेल्या. एवढं प्रेम आज माझ्या माय माऊली माझ्या भगिनी दाखवत आहेत. आम्ही कुठंतरी त्यांचा विश्वास हा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मी या माझ्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं, संवादाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की या विश्वासाला काही झालं तरी आम्ही लोक तडा जाऊन देणार नाही. वाटेल ते विरोधकांनी आरोप करावेत. आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगने करतो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं करतो. आर्थिक शिस्त आम्हालाही कळती. 10 वर्ष एवढ्या महत्वाच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागाबाळाचं काम नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. उगीच कुणालाही कधी काही पदभूषण नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला, ठीक आहे, लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे, तो मी काही नाकारत नाही. परंतु खोटं का सांगता, त्याच्या संदर्भामध्ये माहिती का घेत नाही, अशा प्रकारचं माझं त्यांना सांगणं आहे. मित्रांनो, दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा हे देव नदीचे नदीजोड प्रकल्प, त्याही बाबतीमध्ये माणिकराव माग आहेत. परवा आम्ही वैनगंगा पैनगंगा प्रकल्प 85,000 कोटीचा त्याला मान्यता दिली. लवकरच आम्ही नारपार या प्रकल्पाला मान्यता देतो. पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे आणणं, त्याच्यातनं माझं गोदावरी काठ आणि माझं नाथसागर, माझं सिद्धेश्वर, माझं येलदरी, माजलगाव ही धरणं भरावीत, माझी नाशिक जिल्ह्यातली धरणं भरावीत आणि त्याच्यातून समुद्राला मिळणारं पाणी माझ्या शेतीवाडी करता, माझ्या बळीराजाच्या करता मला वापरता यावं. त्याच धर्तीवर दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा ह्या देवनदी नदीजोड प्रकल्पाच्याही बद्दल माणिकरावचा पाठपुरावा चाललेला आहे. आमचा आणि देवेंद्र फडणवीसचा प्रयत्न आहे
की आचारसंहिता सुरू व्हायच्या आत त्याला कशी मान्यता देता येईल याबद्दल पण उद्याच्याला सोमवारी माझ्या ऑफिसला तिथं बसतात जे DCM ऑफिसला त्यांना सांगायचं आणि तो प्रस्ताव माझ्या पुढं आला पाहिजे, माझ्याकडनं तो कॅबिनेटला गेला पाहिजे. त्याचबरोबर या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी माझ्या सिन्नरकरांचा आग्रह आहे, हे मी नाकारत नाही. प्रलंबित पीक विमा आणि दुष्काळ अनुदान हे पण काहीतरी राहिलंय असं सांगण्यात आलेलं आहे, त्याही बद्दलचं मी लक्ष घालीन. आपलं मुसळगाव आणि आडवाडी इथं 220 KVAचं सबस्टेशन ह्या प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आहे. आणि गोंदी येथे आंतरराष्ट्रीय शेतमाल बाजारपेठ उभा राहावी. समृद्धी महामार्गाच्या इनलेट आणि आउटलेट असणाऱ्या गोंदीला तशा प्रकारची मागणी स्थानिकांची आणि स्थानिकांच्या वतीनं तुमचे लोकप्रतिनिधी या नात्याने माणिकराव कोकाटे साहेबांचा फार आग्रह आहे. सेजमध्ये भूखंड मिळावा 15% त्याच्याहीबद्दल मी आत्ताच सांगितलं की त्याच्याही आपण मार्ग काढू. सिन्नर MIDCच्या प्रश्नाच्या बद्दल बोललो, इंडिया बुल्स ऊर्जा प्रकल्पाच्या बद्दल बोललो. अशा प्रकारे आपण ह्याच्यातून पुढे जाऊ. गुंतवणुकीमध्ये आज तुमचा माझा महाराष्ट्र भारतामध्ये आघाडीवर आहे. देशात एक अग्रेसर राज्य आहे गुंतवणुकीसाठी. जगातल्या आणि देशातल्या उद्योजकांचा महाराष्ट्राला प्राधान्य आहे. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचा वेग हा सिन्नरकरांनो वाढलेला आहे. ITIचं बळकटीकरण आम्ही त्या निमित्तानं करतोय. त्याच्यामध्ये ITIच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल देखील आम्ही करतोय. त्यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा पुरवण्याचं काम हातामध्ये घेतोय. आम्ही घेतलंय. बारामतीला आत्ताच मी काल परवा आमचं भारत फोर्ज त्यांनी CSR मधनं खूप चांगली मदत केली. त्याच्या आधी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये खेडच्या ITIला केली. तशा पद्धतीनं अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा CSR आणि राज्य सरकारची निधीची जोड ह्या पद्धतीनं आम्ही चांगल्या प्रकारे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा देण्याचं काम करतोय. या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळवून कसा देता येईल आणि आपल्या इथं जे छोटे मोठे उद्योजक इंडस्ट्री उभी करतात त्यांना चांगल्या प्रकारे कुशल मनुष्यबळाची गरज ही कशी भागवता येईल आणि तरुणांना रोजगार कसा देता येईल अशा प्रकारचं आमचा सगळ्यांचा धोरण आहे. उद्योग क्षेत्र हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यातल्या लाखो कुटुंबांच्या घरी चुली पेटवण्याचं काम या क्षेत्रात काम करणारा संघटित आणि असंघटित कामगार करतो कल्याणासाठी. आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. उद्योग क्षेत्राच्या कामगारांच्या प्रशिक्षण देण्याची योजना देखील आपण राबवतोय. त्यामधनं हजारो कुशल कामगारांची निर्मिती आपण करतोय. बांधकाम कामगारांच्यासाठी आम्ही मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना अशा अनेक प्रकारच्या योजना काही केंद्राच्या मार्फत आणि काही तुमच्या माझ्या राज्य सरकारच्या मार्फत राबवण्याचा आपला प्रयत्न आहे. लवकरच तुमच्या माझा देश आज 5व्या क्रमांकावर आहे. पुढे काही वर्षांनी तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर जगात आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या मुलामुलींच्या करता करतो. मी मगाशी एक सांगायचं राहिलं की एक जो करार झालाय तो 4 लाख तरुणांना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि त्या जपान बरोबर जर्मनी बरोबरच जपान आणि फ्रान्स सारख्या देशातनं सुद्धा आपल्या इथल्या कुशल मनुष्यबळाला मागणी आहे. त्यामुळं तुम्हाला येत्या काळात परदेशात काम करण्याची मोठी संधी हे आपलं महायुतीचं सरकार उपलब्ध करून देत आहे. कारण सगळ्यांनाच सिन्नरमध्येच नोकऱ्या मिळतील असं नाही, नाशिकच जिल्ह्यात नोकऱ्या मिळतील असं नाही. थोडंसं आपण पण बाहेर जाऊन
काम करण्याची तयारी मानसिकता ठेवली पाहिजे अशी माझी तरुणींना आग्रहाची मागणी आहे, विनंती आहे. हे पण मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायचं. अधिक न बोलता पुढच्या बाकीच्या योजना मी पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सांगेन. इथं हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्री लिमिटेड माळेगाव सिन्नर येथील कामगारांना न्याय मिळण्याच्या बद्दल पण एक निवेदन आलेलं आहे. त्याच्याही संदर्भामध्ये मी परवा दिवशी जी मीटिंग घेतो त्या मीटिंगमध्ये हा देखील विषय ठेवून त्याच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे, काय मार्ग काढला पाहिजे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या बारामतीमध्ये देखील अनेक प्रकारची इंडस्ट्री आहे. भारत फोर्ज आहे, इंडियन सिम्बलेस आहे, डायनामिक्स आहे, त्याच्यामध्ये पियाजो आहे, त्याच्यामध्ये फेरेरो आहे, त्याच्यामध्ये बाहुली आहे, अशा अनेक आहेत. मी जाणीवपूर्वक कामगारांना पण न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्याही कष्टाचं चीज झालं पाहिजे, पण इंडस्ट्री पण बंद पडता कामा नये. उद्योगपती आणि कामगार यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं होत असतो. जर त्याच्यामध्ये अंतर पडलं, दरी पडली तर इंडस्ट्री बंद पडते. शेवटी कामगारांच्यावर अन्याय होता कामा नये आणि तो अन्याय न होऊन देता इंडस्ट्रीला देखील जे काही उद्योगपतीने गुंतवणूक केलेली असते त्याचा हप्ता आणि त्याचं व्याज हे देखील त्याच्यातनं जावं, अशा पद्धतीचा समन्वय साधायचा असतो, व्यावहारिक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवायचा असतो. ह्याही गोष्टीची आठवण ही आपण सगळ्यांनी ठेवावी. आणि नक्की माझ्या ह्या नाशिक वर्क्स युनियननी जे पत्र दिले त्याच्यामध्ये काय झालंय त्याची माहिती मी घेईन. आज जे काही मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बहुतेक मुद्द्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषणात केला. जे काही राहिलेलं असेल ते पण करण्याची आमची तयारी आहे. शेवटी आम्ही जनसेवक आहे. जनसन्मान यात्रा आम्ही कशा करता काढलेली आहे? ही यात्रा जनसेवक या नात्याने जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही काढलेली आहे. ह्याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका. पुढे बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील. अतिशय उत्तम पद्धतीचं काम माणिकराव कोकाटे साहेब करतायत. मी आता तुमच्या चौकात इथं बाहेर आलेलो होतो. हे नाट्यगृह त्यांच्या प्रयत्नातनं झालं, समोर पंचायत समितीचं कार्यालय त्यांच्या प्रयत्नात झालं. माझ्या सिन्नर शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या वास्तू महाराष्ट्रात क्वचितच तालुक्यात इतक्या चांगल्या हॉस्पिटल, इतकी चांगल्या प्रकारे नगरपालिकेची वास्तू इमारत, इतकं चांगल्या प्रकारे नाट्यगृह, इतकं चांगल्या प्रकारे पंचायत समिती कार्यालय हे आपल्याला पाहायला मिळतील. तुमचं बस स्थानक पण अतिशय चांगलं आहे. कुठलंही काम करायचं तर माणिकराव त्याच्यामध्ये जीव ओतून, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन करायचं तर ते बेस्ट मधलं बेस्टच करायचं. ही जी काही माणिकरावची कामाची पद्धत आहे ती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे. हे सगळ्यांना जमत नाही, ते तुमचे लोकप्रतिनिधी माणिकरावांना जमलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर येऊ. मतदार राजा, मला तुम्हाला विनंती करायची, जशी आजपर्यंत तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले, साथ दिले, सहकार्य केलं, तशाच पद्धतीनं अजून चांगल्यातली चांगली कामं करण्याचा ध्येय, उद्दिष्ट, भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारलेली आहे. मात्र त्याला पाठिंबा देण्याचं काम, त्याला मनापासून साथ देण्याचं काम हे मात्र तुमच्या हातामध्ये, ते आपण सगळ्यांनी करावं. आणखीन जोमानी, तुम्हाला माहिती नाही आम्ही जो राजकीय निर्णय घेतला तो कशा करता घेतला? लोकांचे प्रश्न, तुमचे अडचणी सोडवण्याच्या करता घेतला, समाजाच्या करता घेतला, जनतेच्या करता घेतला. आम्ही जर विरोधी पक्षामध्ये राहिलो असतो, तुम्हाला माहिती आहे मी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार आहेत त्यांना ह्या 1.25 वर्षाच्या काळामध्ये किती हजार कोटी रुपये विकासाच्या करता मिळून दिले? 12,000 कोटी रुपये विकासाच्या करता मिळून दिले. 12,000 कोटी रुपये 1.25 वर्षात तुम्हाला देता आले असते. आम्ही सरकारमध्ये नसतो तर सगळी कामं ठप्प झाली असते, सगळ्या कामाला स्थगिती आली असती आणि आलीच होती. त्याच्यामध्ये एवढ्यावर ते थांबलं नसतं. त्याच्याही पुढे जाऊन
आपल्याला अनेक वेगवेगळ्या, आता मी माझी लाडकी बहीण योजना आणली, ती आणता आली असती नसती. माझ्या शेतकऱ्याला वीज माफी दिली की नाही, ती योजना आणता आली असती नसती. आता इंडस्ट्रीवाले म्हणतात की आमच्या विजेचा दर जास्त आहे, खरं आहे, पण तो कमी करण्याच्या करता मी आता एक प्रपोजल आणलेला आहे, आमच्या सरकारने आणलेलं आहे. आता 9,000 मेगावॅट वीज सोलरवर आम्ही तयार करण्याचे 35,000 एकर जमीन ही इंडस्ट्रीवाल्यांना, उद्योगपतींना दिलेली आहे. सरकारची जमीन, गुंतवणूक त्यांची, आणि 9,000 मेगावॅट वीज तयार होणार. उद्योग जे धंदे करणारे माझे उद्योगपती आहेत त्यांना सांगायचंय, कामगारांना तुम्हाला सांगायचंय, ते आल्यानंतर तेवढी वीज आता आम्हाला वीज 7 रुपये 8 रुपये पर्यंत मिळते. ती आम्ही इंडस्ट्रीला जवळपास किती 11 रुपये काय किती रेट आहे, 9.5 10. इंडस्ट्रीयल म्हणजे कमर्शियलला तर 11-12, तर मॉल बिलला तर फार आहे. आताची वीज आम्हाला केवढ्याला मिळते, 2 रुपये 80, 2 रुपये 90, 3 रुपये 3.10, 3.20, ऍव्हरेज 3 रुपये. 7-8 रुपयाची वीज 3 रुपयाला मिळाली. आज तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता सोलरची वीज आम्ही देणार आहे, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, हे आपलं धोरण आहे. आता त्याच्यात माझ्या शेतकऱ्यांनी नवीन बिल भरायचं नाही आणि मागचं बिल द्यायचं नाही, शेतकऱ्यांनी, इंडस्ट्रीवाल्यांनी द्यायचंय. त्यामध्ये तुमचा मात्र विजेचा दर आम्ही कमी करणार आहे. कारण तुम्हाला शेतकऱ्यांना मला सवलत देताना क्रॉस सबसिडी आम्ही द्यायचो, काही शासनाच्या तिजोरीतनं पैसे टाकायचो, काही तुम्हाला दर जास्त वाढवायचो, पण ती इंडस्ट्री टिके ना. आजूबाजूच्या राज्यांचे दर जास्त आणि माझ्या इथल्या इंडस्ट्रीचे दर कमी आणि आमचे जास्त, त्याच्यावर वैतागून गेले. हे भगवती स्टील कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचं तेच म्हणणं आहे. तुम्ही जर विदर्भ मराठवाड्यामध्ये सवलत दिली तर आम्ही उत्तर महाराष्ट्राने काय केलंय, आम्हालाही सवलत द्या, नाहीतर आम्ही नाही त्याच्या पुढे टिकणार. हा जो अडचण आहे ती अडचण दूर करण्याच्या करता हे धोरण आम्ही आणलेलं आहे. केंद्र सरकारने 30% त्याच्यामध्ये सबसिडी दिलेली आहे. त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला पण दिवसा वीज मिळेल. सूर्य उगवला जाऊन बटन दाबा, सूर्य मावळला बटन बंद करा, घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये जेवण खावण करा, बाकीचं कुठं चकाट्या पेटवायला जाऊ नका. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना हे आम्ही माझ्या शेतकरी समाजाच्या करता करतोय. शेतकरी बळीराजाच्या करता ज्या ज्या गोष्टी करता येतील, मी आज नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल पण बोलीन, त्याच्याही करता मी आपल्याला सांगेन की जसं बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मी 300 कोटी रुपये दिले हमी सरकारने, तसं त्यांना पण 700 कोटी रुपये लागणार आहेत, ती हमी त्या ठिकाणी देऊ. 10 वर्षाच्या परतफेडीने देऊ. परंतु पुढच्या वेळेस तुम्ही पण चांगल्या लोकांना बँकेमध्ये निवडून द्या, बँक चांगली चालवणाऱ्यांना संधी द्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सहकार खातं आपल्याकडे आहे, आपले दिलीप वळसे पाटीलच त्या खात्याचे मंत्री आहेत आणि सरकारची गॅरंटी देण्याचं काम वित्त विभाग म्हणून मी त्याच्यात पुढाकार घेईन आणि कॅबिनेटला तो विषय आणून त्याच्यातनं मार्ग काढीन. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करू. माझी मात्र तुम्हाला विनंती आहे, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी करत असताना माग जे लोकसभेमध्ये फटका बसलाय तसा काही फटका बसून देऊ नका. विधानसभेला जरा सावरून घ्या, दुरुस्त करून घ्या, अशी मतदार राजा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि मग पुढं कामं जोरात करून घेण्याची जबाबदारी माणिकरावची, माझी आणि आम्हा सगळ्या सहकारी मित्रांची राहील. हा शब्द तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सर्वांना विनंती आहे की आपण समोरच्या गेटने बाहेर पडायचं आहे. आणखी एक सूचना आहे की यानंतर ज्वालामाता लॉन्समध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. भव्य शेतकरी मेळावा आहे, त्या ठिकाणी आपण सर्वांनी जायचं आहे. सिक्युरिटी उजव्या बाजूच्या गेटला फक्त सिक्युरिटी जाणार आहे, तर बंद करा दरवाजा बंद करा.
वरती बाजीराव